नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत महिला व बाल विकास विभागीय परीक्षा 2026 म्हणजे सीडीपीओ जी जाहिरात प्रसिद्ध होऊन 1 महिन्याचा कालावधी लोटला गेला आहे। त्याची परीक्षा सुद्धा कोणत्याही क्षणी डिक्लेअर होऊ शकते। तर ही एक्झाम पॅटर्न कसा आहे, मुलाखत आहे का, तसेच सगळ्यात महत्त्वाचा जो पेपर 2 आहे त्यामध्ये 200 गुणांचे पेपर असणार आहेत। 100 प्रश्न 200 गुण। तर त्यामधला सेकंड पेपर मधील कायदे आणि संस्था शासनाशी संबंधित जे महत्त्वाचे लॉ आहेत किंवा ज्या संस्था आहेत त्या कोणत्या दिलेल्या आहेत, कोणत्या संस्थेचा कोणत्या कायद्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यासक्रम या ठिकाणी आपण कंप्लीट आमच्याकडून तुम्हाला पूर्णपणे इन डिटेल मध्ये बेसिक पासून शिकवला जाणार आहे। आणि त्याकरिता प्रशासकीय अधिकारी सुद्धा या ठिकाणी नगर परिषद मधील उपलब्ध असणार आहेत। तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होणार आहे। त्याकरिता आपण सीडीपीओ डिपार्टमेंटल बॅच 2026 ऑनलाईन बॅच पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड एकत्रित बॅच आपण या ठिकाणी तुमच्याकरिता देत आहोत। ज्यांना 7 वर्षाचा अनुभव आहे प्रशासकीय सेवेमधला, ग्रामविकास असेल किंवा आयसीडीएस डब्ल्यूसीडी डिपार्टमेंट मधील त्या कर्मचारी, त्या अधिकाऱ्यांकरिता सीडीपीओ बनण्याची एक सुवर्ण संधी आहे। त्यांच्याकरिता हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि तुमच्या बऱ्यापैकी जे लेक्चर आहेत लाईव्ह लेक्चर संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेमध्येच आपण ठेवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्षरित्या ते लेक्चर पाहता येणार आहेत। ही सर्व विषयासहित असेल, म्हणजे कायदे वगैरे सगळे यामध्ये घेतले जाणार आहेत। मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि शासनाशी संबंधित कायदे आणि संस्था पेपर सेकंड सुद्धा आपण घेणार आहोत। तर हिची ऑफर आता 4000 रुपयामध्ये 6 मंथ करिता आहे। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत। टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला लाभणार आहेत आणि लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार सुद्धा आहात। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8010457760 हा नंबर दिलेला आहे। या नंबरवरती नक्की तुम्ही कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे। तर आपला जास्तीचा वेळ न घेता आपण या ठिकाणी बघणार आहोत की आपल्याला सीडीपीओ एक्झाम रिलेटेड फर्स्ट पेपर 2 पेपर असणार आहे। या ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊया आणि नंतर डिटेल मध्ये बघणार आहोत। तर 2 पेपर मध्ये कायदे दिलेले शासनाशी संबंधित कायदे आणि संस्था, तसेच पेपर सेकंड मध्ये पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान हे सुद्धा मराठी माध्यम मध्ये आहे। 100 प्रश्न 200 गुण तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामध्ये प्रश्न म्हणजे एमसीक्यू स्वरूपामध्ये असतील। 1 तासाचा कालावधी या ठिकाणी तुम्हाला असणार आहे आणि एक्झाम ऑफलाईन स्वरूपामध्ये होणार आहे। ओके, आणि एक्झाम सेंटर फक्त एकच आहे, मुंबई या ठिकाणीच फक्त एक्झाम होणार आहे। आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25% किंवा 1/4 एवढे गुण तुमचे वजा केले जाणार आहेत। म्हणजे मिळालेल्या मार्कामधनं तुमचे 25% गुण मायनस होणार आहेत। तसेच आपण पुढे बघणार आहोत, एखाद्या प्रश्नांचं उत्तर अनुत्तरित असेल तर तुम्हाला त्याचं नकारात्मक गुणांची पद्धत लागू होणार नाही। तर यामध्ये फर्स्ट पेपर मध्ये मराठी आहे, इंग्लिश, सामान्य ज्ञान ते तर विषय आहेत, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी दिलेला आहे। त्यासोबतच शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि इतर संस्था ह्या कोणत्या आहेत तर आपण पाहणार आहोत। माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आरटीआय, ओके, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 हा अभ्यासाकरिता आहे। त्यासोबतच 5व्या नंबर मध्ये सब पॉइंट सेकंड दिलेला आहे, महाराष्ट्र राज्य लोकसेवा, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे एससी एसटी, तसेच विमुक्त जाती व्हीजेएनटी, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग यांच्याकरिता असलेलं आरक्षण याचा अधिनियम 2001, महाराष्ट्र अधिनियम 2000 क्रमांक 2004 हा सुद्धा अभ्यासाकरिता आपल्याला आहे आणि त्याच्यात सुद्धा नोट्स आपण अपडेटेड नोट्स तयार केलेले आहेत। त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा कायदा आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, म्हणजे त्याला आपण आरटीएस बोलतो, राईट टू सर्व्हिस ऍक्ट। कधीचा आहे तो? सेवा हमी कायदा 2015। याच्यात सुद्धा इन डिटेल आणि अपडेटेड कायद्याच्या नोट्स आपण एकदम छान प्रकारे या ठिकाणी तयार केलेल्या आहेत। त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न परीक्षेमध्ये येणार नाही, एवढी शाश्वती तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे। त्यासोबतच 4थ्या क्रमांकाचा आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम, शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 हा 4थ्या क्रमांकाचा कायदा आहे। त्यानंतर आहे 5वा नंबर शासनाच्या विधिविषयक कामकाज चालवण्याची नियमावली 1984, नियम क्रमांक 92 आणि नियम क्रमांक 109 यांचा सुद्धा अंतर्भाव आहे। त्यासोबतच राज्य महिला आयोग असतील किंवा महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाचं, ओके, राज्य महिला आयोगाशी संबंधित
जे काही इतर कलम आहेत ते कधी स्थापन झाले आहे, त्याच्याशी संबंधित इतर अनुभव, इतर जे का अधिकार आहेत त्याचे, ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यासोबतच ह्युमन राईट्स आहेत, मानवी हक्क आयोग राज्य स्तरावरचा असेल किंवा राष्ट्रीय स्तरावरचा असेल, त्याची स्थापना कधी झालेली आहे, त्याचं कामकाज काय आहे, कधी कशासाठी स्थापन करण्यात आलेलं आहे, ओके, त्याचे उद्दिष्ट सगळं काही आपण या ठिकाणी अगदी बेसिक पासन त्याची पार्श्वभूमी ते आतापर्यंत काय काय, कधी मानवी हक्क दिन साजरा केला जातो 10 डिसेंबर, मग कधी जाहीरनामा, म्हणजे 1200 पासूनचा इतिहास त्याचा पाहणार आहोत, 1295, ओके, जे काही वेगळे खटले देण्यात आलेले आहेत. त्यानंतर आहे राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, कारण तुमचं जे डिपार्टमेंट आहे महिला बाल विकास विभाग, कारण महिला आणि बाल विकास म्हटलं तर तुम्हाला महिला संदर्भात जेवढे काही कायदे आहेत, योजना आहेत, ओके, आणि धोरणे आहेत ते तर माहिती असणं गरजेचं आहे. त्यासोबत राज्य बाल हक्क संरक्षण कायदा, बालका संदर्भात सुद्धा जो बालकांचं संरक्षण करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे तो कोणता आहे, त्याच्या संदर्भात तो कायदा, कायद्यासोबतच कोणता आयोग आहे, आयोग जो कामकाज करतो त्याचं सुद्धा या ठिकाणी आपण माहिती अभ्यासणार आहोत. तर तुम्हाला हे पेपर फर्स्ट मध्ये 1 ते 8 पर्यंत मायनर ऍक्ट बोलूया आपण पेपर फर्स्ट मधले, आणि पेपर सेकंड मध्ये मेजर ऍक्ट आहेत, त्याचा सुद्धा परिपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे परिपूर्ण व्यवस्थितरित्या घेणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे सीडीपीओ डिपार्टमेंटल बॅच 2026 जी मेगा भरती निघालेली आहे, फक्त हे प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी जे गटकचे आहेत, मुख्य सेविका असतील, विस्तार अधिकारी आहेत किंवा आरोग्य पर्यवेक्षक आहेत, ज्यांना 7 वर्षाचा अनुभव आहे प्रशासकीय कार्यामध्ये, त्यांच्याकरिता सीडीपीओ बनण्याची एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. याचा नक्की तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि वरच्या पदावरती तुम्हाला लागायचं आहे. एकच एक्झाम आहे आणि नंतर 50 मार्काचा मुलाखत सुद्धा होणार आहे. तर याची सीडीपीओची पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड अशी दोन्हीची एकत्रित बॅच अगदी कमी शुल्कामध्ये 4000 रुपयामध्ये तुम्हाला 6 मंथ करिता आपण देत आहोत. तर ही सर्व विषय, कायदे, सगळं काही आपण या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर तुम्हाला यामध्ये अजून जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, टेस्ट सिरीज एकूण 25 टेस्ट असतील, फर्स्ट पेपरच्या, सेकंड पेपरच्या 25 असतील, अनुभवी तज्ञ आणि मार्गदर्शक पेपर सेकंड करिता अनुभवी आणि प्रशासकीय अधिकारी आहेत तुम्हाला शिकवण्याकरिता. डिजिटल बोर्डवरती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8010 45 77 60 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही नक्की कॉल करायचा आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.